नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने या यशवंत स्टेडियमवर एक दिवसीय उपोषण या आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था मुंबई यांनी केले आहे. त्यांच्या काय मागण्या आहे आणि त्यांनी इथे का बरं उपोषण केलं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या सोबत आहे भुते सर, जे या संस्थेचे सचिव आहे. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा आणि या काय मागण्या तुमच्या काय सांगाल? मी ॲडव्होकेट मंगेश बुटे. आज दिनांक 12/12 रोजी आज जे आम्ही एक दिवसीय उपोषण ठेवलेलं आहे, या उपोषणाच्या मागचं सरकार ज्या 33 अन्यायग्रस्त जमाती, ज्यामध्ये महादेव कोळी, हलबा, ठाकूर यासारख्या बऱ्याच जमाती आहे, ज्यांना जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देताना जाचक अटी ज्या लावल्या गेलेल्या आहेत TRT तर्फे, त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन ह्या अटी रद्द करण्यात याव्या. ज्याप्रमाणे गोंड आणि इतर जातींना, कोरकूंना जात प्रमाणपत्र पडताळणी देताना कुठल्याही अटी लादल्या जात नाही, त्यांना 15 दिवसात व्हॅलिडिटी दिल्या जाते. तसेच प्रकारचे आमच्या समाजातील जेव्हा एखाद्या साधारण व्यक्तीला जर सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्याला कोर्टात गेल्याशिवाय जात प्रमाणपत्र मिळत नाही आणि व्हॅलिडिटी सुद्धा वर्षोनवर्ष संघर्ष केल्यावर मग त्याला व्हॅलिडिटी मिळते. मग जेव्हा आमच्या समाजामध्ये व्हॅलिडिटी असताना त्याचा वापर करून इतरांना सुद्धा व्हॅलिडिटी देण्यात यावे, पण आम्हाला माधुरी पाटील निकालाचा अर्थ लावून आणि आम्हाला व्हॅलिडिटी देताना मुद्दाम वेळ लावणे, त्याच्यामुळे आमच्या समाजातील तरुण तसेच विद्यार्थी यांचं शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये खूप नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे. आजही आम्ही शासनाला निवेदन देणार आहोत आणि जर शासनाची योग्य ती दखल घेतली नाही तर आम्ही विशाल मोर्चाकडून शासनावर आम्ही आमच्या समाजाचा हिसका दाखवून देऊ. हे शब्द संबोधन. सर, मला सांगा, मागच्या अधिवेशनामध्ये पण तुम्ही यासाठी उपोषण केलं होतं, तेव्हा तुमच्या मागण्या किंवा काही ऍक्शन त्यावर घेतली नव्हती. आता सुद्धा काही मागण्या तुमच्या इथे आहे, तुम्ही दिल्या आहे, त्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर काय ऍक्शन राहील तुमचं, काय सांगाल? मागच्या वेळी आम्हाला जे आश्वासन दिले त्याची परिपूर्तता झालेली नाही आहे आणि शासन जे आहे ते न्यायानुसार चालत नाही. त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये योग्य ते कायदेशीर लढायला लढू. ठीक आहे, धन्यवाद सर. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, नागपूर.